उवाच. तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. करुणेनं व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या आणि ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन म्हणजे उन्मादाचा किंवा मदाचा नाश करणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. श्री भगवान वाच. कुतस्त्वाकश्मलमिदम् विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. अर्जुना, अरे या विषम अशा स्थळी तुझ्यामध्ये हे अज्ञान कसं निर्माण झालं? इथं विषम स्थळ म्हणजे ज्याच्यासारखं दुसरं कोणतंही स्थळ या पृथ्वी तलावर नाही असं. ज्या स्थळावर लौकिक गोष्टींचा विचार केला जात नाही, पारलौकिक हेच ज्याचं लक्ष आहे, अशा निर्विवाद ठिकाणी हे अज्ञान तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झालं? तुम्ही म्हणाल, सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान कुठून असणार? सनातन धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत तत्पर राहणं किंवा प्राणांचीही तमा न बाळगणं हे काय अज्ञानाचं द्योतक आहे? यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, हो, ते अज्ञानच आहे. कारण अशा प्रकारचं आचरण आजपर्यंत कोणत्याही महानुभावानं केलेलं नाही. या आचरणानं, या कृतीनं स्वर्गही मिळणार नाही आणि कीर्तीही मिळणार नाही. जो सन्मार्ग सोडित नाही, जो सन्मार्गावर दृढपणे उभा आहे, त्यालाच श्रेष्ठ समजलं जातं. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणं, मरायला सिद्ध होणं हे जर अज्ञान नसतं तर अनेक महापुरुष त्याच मार्गाने गेले असते. जर कुलधर्म हे परमसत्य असतं तर कल्याणकारी मार्गाकडे आणि स्वर्गाकडे जाण्याचा तो एक उत्तम मार्ग ठरला असता. पण तो तसा ठरला नाही. या मार्गाच्या आचरणानं कीर्तीही प्राप्त होत नाही. जेव्हा मीरा भगवंताचं भजन करू लागली तेव्हा लोक कहे मीरा भई बावरी, सास कहे कुलनाशिरे. लोकांनी तिची बावरी म्हणून निंदा केली. सासूनं तिला कुलकलंकिनी म्हटलं. परंतु ज्या परिवाराच्या आणि कुळाच्या मर्यादांसाठी मीराची सासू व्याकुळ झाली होती, त्या सासूला आज जग जाणत नाही. तिला विसरून गेले आहेत. पण मीराबाईला आज अखिल विश्व जाणत आहे. अशाच प्रकारे इथं अर्जुन आपल्या कुटुंबासाठी व्याकुळ झालेला आहे. मग ज्या कृत्यानं कीर्ती प्राप्त होत नाही, जे कृत्य कल्याणकारक नसतं आणि ज्या कृत्याचं आचरण कोणत्याही महानुभावानं केलेलं नाही, ते कृत्य अज्ञानमूलकच नव्हे का? क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. अरे अर्जुना, तू असा नामर्द बनू नकोस. इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तू असा नामर्द बनू नकोस. अर्जुन खरोखर नामर्द, पौरुषहीन होता का? वास्तविक जे पौरुषविहीन आहेत त्यांना नपुंसक म्हटलं जातं. त्या दृष्टीनं अर्जुन नामर्द किंवा दुबळा नव्हता. तो तर महापराक्रमी होता. अर्जुनाची गोष्ट सोडली तरी प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार पुरुषार्थ करीतच असतो. शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करून एक प्रकारे पुरुषार्थच करीत असतो. कोणी चांगला व्यापार करण्यात पुरुषार्थ समजतो, कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यात पुरुषार्थ समजतो. अर्थात
आयुष्यभर असा पुरुषार्थ करूनही शेवटी मनुष्याला रिकाम्या हातानंच जावं लागतं। याचाच अर्थ असा की हा खरा पुरुषार्थ नव्हे, आत्मदर्शन हा खरा पुरुषार्थ आहे। गार्गीनं याज्ञवल्काला म्हटलं आहे, नपुंसक पुमान ज्ञेयो यो न वेत्ति हृदि स्थितम पुरुषम स्वप्रकाशम तस्मानंदात्मानमव्ययम। जे हृदयस्थ आत्म्याला ओळखू शकत नाहीत तेच पुरुष नपुंसक असतात, नामर्द असतात असं समजावं। हा आत्माच पुरुष स्वरूप स्वयंप्रकाशी परम आनंदयुक्त आणि अव्यक्त असतो। या आत्म्याला ओळखणं, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पुरुषार्थ करणं होय। तेव्हा हे अर्जुना, तू असा नपुंसक नामर्द बनू नकोस, हे तुला योग्य नाही। हे शत्रुतापना, हृदयाची ही भीरुता, ही दुर्बलता सोडून दे आणि कणखरपणे युद्धासाठी उभा राहा। कौटुंबिक आसक्तीचा त्याग कर, ही आसक्तीच हृदयाला दुर्बल बनवणारी आहे। तेव्हा या दुर्बलतेचा तू त्याग कर। यावर अर्जुनानं तिसरा प्रश्न उपस्थित केला। अर्जुन उवाच, कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन। अहंकाराचं दमन करणाऱ्या हे मधुसूदना, जे आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत अशा पितामह भीष्मांवर आणि गुरु द्रोणाचार्यांवर या युद्धात मी बाणांनी उलट प्रहार कसा करू? हे शत्रुनाशना, मला हे शक्य होणार नाही। द्रोणाचार्य हे द्वैताचं प्रतीक आहेत। आम्ही वेगळे आहोत, परमेश्वर वेगळा आहे। द्वैताची ही जाणीवच परमेश्वर प्राप्तीच्या प्रेरणेचा प्रारंभिक स्रोत आहे आणि हेच तर द्रोणाचार्यांचं गुरुत्व आहे। तर भीष्म हे भ्रमभ्रांतीचं प्रतीक आहेत। जोपर्यंत मनावर या भ्रांतीचा कब्जा असतो तोपर्यंत मुलं, कुटुंब, नातेवाईक हे सर्व आपले वाटतात। या आपुलकीचं, आसक्तीचं माध्यम आहे भ्रम। आणि मग हृदयस्थ आत्मा त्यांनाच पूज्य समजून त्यांच्या मोहात गुरफटतो आणि म्हणू लागतो, हे माझे आजोबा आहेत, हे कुलगुरू आहेत। परंतु जेव्हा साधकाची साधना परिपूर्ण होते तेव्हा गुरुन चेला पुरुष अकेला, न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम। जेव्हा चित्त त्या परमानंदात विलीन होतं तेव्हा तिथं ज्ञान देणारा गुरु आणि ग्रहण करणारा शिष्य असा भेदच राहत नाही। हीच सर्वश्रेष्ठ अवस्था असते। गुरुचं गुरुत्व प्राप्त केल्यानंतर गुरुत्व एकरूपच होऊन जातं। कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तू माझ्यात निवास करशील म्हणजे जसे श्रीकृष्ण तसाच अर्जुन, अशा प्रकारे परमानंद प्राप्त करणारा महापुरुष बनतो। अशा अवस्थेतच गुरुचाही विलय होऊन जातो, गुरुत्व हृदयात प्रवाहित होऊन जातं। इथं अर्जुन गुरुपदाची ढाल बनवून या संघर्षातून परावृत्त होऊ इच्छित आहे आणि म्हणून तो म्हणतो, गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्। माझ्या परमपूज्य आणि श्रेष्ठ गुरुवर्यांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणं अधिक श्रेयस्कर आहे। इथं भिक्षा याचा अर्थ उदरभरणासाठी भिक्षा मागणं असा नाही, परंतु सज्जनांची, सत्पुरुषांची सेवा करून त्यांच्याकडून अक्षय्य सुखाची, कल्याणाची याचना करणं असा त्याचा अर्थ आहे। अन्नम ब्रह्मेति व्यजानात, अन्न म्हणजे एकमात्र परमात्मा आहे। त्याची प्राप्ती करून आत्मा नेहमीसाठी तृप्त होत असतो, कधीही तो अतृप्त राहत नाही। महात्म्यांची, महापुरुषांची सेवा करून आणि त्यांच्याकडून कल्याण प्राप्तीची याचना करून त्याद्वारे हळूहळू ब्रह्मामृताची प्राप्ती तर व्हावी आणि कुटुंबाचाही त्याग करावा लागू नये, ही अर्जुनाच्या भिक्षांनाची इच्छा आहे। या जगात असेच लोक जास्त असतात। त्यांची अशी इच्छा असते की कौटुंबिक स्नेहसंबंध तर तुटू नये,
पण हळूहळू मुक्ती मात्र प्राप्त होत जावी. परंतु ज्यांचे संस्कार श्रेष्ठ आहेत, ज्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे, ज्यांच्या रक्तात क्षत्रियाचं तेज खेळत आहे, अशा सन्मार्गावर चालणाऱ्या पथिकाला भिक्षांनाचं हे विधान लागू पडत नाही. जे स्वतः निष्क्रिय राहून फक्त याचना करतात ती भिक्षा होय, ते भिक्षान्न होय. गौतम बुद्धांनी सुद्धा भिक्षू संप्रदाय असूनही मध्यम निकायम मधील धम्मदायात सुत्तामध्ये या भिक्षांनाला आमिष तुक प्रकारची लाच समजून ते त्याज्य मानलं आहे. अर्जुन पुढे म्हणतो, श्रीकृष्णा, आमच्या या गुरुजनांना मारून आम्हाला काय मिळणार आहे? अरे, जे भोग भोगायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्तानं माखलेले असतील. अर्जुनाला कदाचित असं वाटत असावं की हे महापाप करण्यापेक्षा भजन पूजनानं भौतिक सुखाची मात्रा अधिक वाढेल, कारण इतका भयंकर संघर्ष करून दुसरं काय मिळणार? शरीराला सुखकारक वाटणारे अर्थभोग आणि कामभोगच ना. म्हणून तो पुन्हा म्हणतो, न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामः तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. आम्हाला ऐश्वर्य भोग मिळेल हे देखील कुठे निश्चित आहे, आणि आम्ही जे समजत होतो ते सर्व अज्ञान होतं हे सिद्ध झाल्यामुळं आता आम्ही काय करणं श्रेयस्कर आहे हेही आम्हाला समजेनासं झालं आहे. शिवाय आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या पुढे उभे आहेत, पण त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही. अज्ञानरूपी धृतराष्ट्रापासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून काय करणार? नंतर अर्जुनाला वाटलं, आपण जे म्हणत आहोत, सांगत आहोत तेही अज्ञान असेल तर. म्हणून तो श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे, कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. माझ्या भेकड दुर्बल स्वभावामुळं कर्तव्याच्या बाबतीत, धर्माधर्म जाणण्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे, आणि म्हणून मी आपल्याला विचारित आहे की माझ्या अशा अवस्थेत मला हितकारक, सर्वात कल्याणकारक काय आहे ते सांगा. तुम्ही म्हणाल, मी का सांगावं? भगवन, मी आपला शिष्य आहे, आपल्याला शरण आलेलो आहे, म्हणून मला श्रेयस्कर असलेली गोष्ट सांगा. अर्थात मला केवळ सांगू नका, केवळ शिकवू नका, तर जिथं मी अडखळेन तिथं मला तुम्ही सांभाळून घ्या. लादणं, लादवणं आणि लादवणारा तिन्ही गोष्टी एकत्र असलेल्या बऱ्या. समजा एखादा गठ्ठा खाली पडला तर तो पुन्हा कोण लादाला येणार? अशा प्रकारचं अर्जुनाचं इथं वागणं आहे. इथं अर्जुनानं स्वतःला संपूर्ण समर्पण केलेलं आहे. आत्तापर्यंत तो श्रीकृष्णाची आणि स्वतःची योग्यता एकसारखी आहे असं समजत होता. किंबहुना काही बाबतीत स्वतःला अधिक विद्वान समजत होता. इथं मात्र आपला स्वतःचा सांभाळ, स्वतःचं रक्षण करण्याचं कार्य अर्जुनानं श्रीकृष्णावर सोपवलं आहे. मनुष्याच्या लक्ष्यपूर्तीसाठी सद्गुरू साधकाच्या हृदयात राहून त्याच्या बरोबर वाटचाल करतात. जर तसे ते त्याच्याबरोबर राहिले नाहीत तर मनुष्य हा भवसागर पार करू शकत नाही. ज्याप्रमाणे उपवर कन्येला संयमाचं शिक्षण देत तिचा विवाह होईपर्यंत तिचे कुटुंबीय तिचं रक्षण करतात, त्याच प्रकारे सद्गुरू शिष्याच्या अंतरात्मारूपी रथाचे सारथी बनून संसाररूपी घाटातून त्याला बाहेर काढून इप्सित स्थळी त्याला पोहोचवतात. इथं अर्जुन धर्माधर्म जाणण्यास असमर्थ झालेला आहे, म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे, भगवन, आणखीन एक गोष्ट मला समजावून सांगा. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्.
पृथ्वीवरील निष्कंटक आणि धनधान्यानं संपन्न असं राज्य किंवा स्वर्गातील सर्व देवतांवर अधिपत्य गाजवणारं असं इंद्रपद जरी मला मिळालं तरी मला त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक मला नाहीसा करता येणार नाही. माझ्या जीविताचं शोषण करणाऱ्या या शोकानं मला इतकं ग्रासलं असल्यामुळं मी हे सर्व घेऊन करू तरी काय? जर माझ्या वाट्याला असा हा शोकच येणार असेल तर भगवन मला क्षमा कर. अर्जुनाला वाटलं आपण असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण आपल्याला युद्ध करायला सांगणार नाहीत. संजय उवाच. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्यैति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय म्हणाला, हे राजन, मोहनिशाजयी अर्जुनानं हृदयाचा स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णाला म्हटलं की हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही, आणि असं सांगून तो स्तब्ध झाला. अजून अर्जुनाची वृत्ती सनातनी आहे की ज्यामध्ये कर्मकांड, सुखभोग यावर भर असून स्वर्ग म्हणजे अंतिम लक्ष्य समजलं जातं. आता श्रीकृष्ण अर्जुनाची ही विचारसरणी कशी चुकीची आहे ते पुढे सांगतील. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. त्यानंतर हे भरतकुलोत्पन्न धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अशा प्रकारे हातपाय गाळून बसणाऱ्या अर्जुनाला पाहून किंचित हसल्यासारखं करून भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले. श्री भगवान वाच. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अरे अर्जुना, तू ज्यांचा शोक करणं योग्य नाही त्यांचा तू शोक करीत आहेस आणि वर पांडित्याच्या पोकळ गोष्टी करीत आहेस. जे ज्ञानी आहेत, जे खरे पंडित आहेत, ते जिवंत असलेल्यांबद्दल किंवा मेलेल्यांबद्दल शोक करीत नाहीत. तू पांडित्यपूर्ण गोष्टी खूप करतोस, परंतु तू खरा ज्ञानी नाहीस. कारण तत्वेवाहं जातुनासं न त्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. अरे मी म्हणजे आध्यात्मिक सद्गुरू पूर्वी नव्हतो असं नाही, किंवा दयाशीलतेचा अधिकारी तू अगर हे राजे म्हणजे राजसी वृत्ती वसत असणारा अहंकार पूर्वी नव्हता असं नाही. तसंच आपण सर्वजण यापुढे असणार नाही असंही नाही. अरे सद्गुरूचं अस्तित्व सदैव असतं, तसंच दयाशीलतेचं अस्तित्व सदैव असतं. इथं योगेश्वर कृष्णानं योगाच्या सनातनत्वावर प्रकाश टाकला आहे आणि सांगितलं आहे की योग भविष्यातही अस्तित्वात असणार आहे. जे मृत्यू पावले आहेत त्यांच्याबद्दल शोक का करू नये त्याचं कारण सांगताना ते म्हणतात. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे देहधारी जीवात्म्याला बाल्य, तारुण्य आणि वृद्धत्व या अवस्था प्राप्त होत असतात, त्याप्रमाणे मृत्यूनंतर हा जीवात्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असतो.
म्हणजे त्याला दुसरा देह प्राप्त होत असतो, आणि म्हणून ज्ञानी लोक कधीही मोह पावत नाहीत किंवा गोंधळून जात नाहीत. या देहात काही काळ बाल्य, काही काळ तारुण्य आणि काही काळ वृद्धत्व दिसतं, तरी पण तो आत्मा एकच असतो, तो मनुष्यही तोच असतो. त्याप्रमाणे मृत्यूनंतर त्या जीवात्म्याला वेगवेगळे देह प्राप्त होत असतात, आणि जोपर्यंत परिवर्तनापेक्षा श्रेष्ठ अशी वस्तू किंवा गती मिळत नाही, तोपर्यंत जीवात्म्याचं हे परिवर्तन सुरूच असतं. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्याः तां स्थितिक्षस्व भारत. हे कुंतीपुत्रा, शीत उष्ण आणि सुखदुःख देणारे इंद्रिय आणि विषय यांचे संयोग यांना उत्पत्ती आणि नाश आहे. ते अनित्य आहेत, क्षणभंगूर आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू त्यांचा त्याग कर, तू ते सहन कर. त्यांनी तू मोहित होऊन विकल होऊ नकोस. अर्जुन इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या सुखाच्या चिंतनानं विव्हळ झाला होता. इतका सद्गुणी आणि श्रेष्ठ आचरण असणारा अर्जुन गोंधळून गेला होता. कुलधर्म, कुलगुरूंची पूजनीयता किंवा त्यांच्याबद्दल असणारा नितांत आदर या सर्व गोष्टी म्हणजे इंद्रियांची क्षणिक ओढ आहे. या भावना, स्नेह, आदर हे सर्व क्षणिक आहे, नाशवंत आहे. विषयांचा संयोग कधीच नित्य असत नाही आणि असणारही नाही, आणि इंद्रियांची तेवढी क्षमताही नाही. म्हणून हे अर्जुना, या इंद्रियापासून निर्माण होणाऱ्या जाणीवांचा तू त्याग कर किंवा तू त्या सहन कर. आणि अर्जुनाला ते सहन करणं का अशक्य आहे? ती काय हिमालयातली लढाई होती की रेगिस्तानमधली? की अर्जुनाला तीव्र थंडीला किंवा तीव्र उष्णतेला तोंड द्यावं लागणार होतं? ही तर समशीतोष्ण वातावरणात असणाऱ्या कुरुक्षेत्रावरील लढाई होती. अर्थात या सर्व बाह्य गोष्टी आहेत. इथं खरी लढाई होती हृदय देशाशी. तो हा संघर्ष आहे, त्याचं इथं चित्रण आहे. इथं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधील संघर्ष आहे. इथं आसुरी संपदेचं दमन करून सर्वसंग परित्याग करून ईश्वरात विलीन होऊन जायचं आहे. मनबुद्धीसह भगवतमय झाल्यावर दैवी संपदेचंही तिथं अस्तित्व उरत नाही. कोणते विकारच उरत नाहीत. मग दुष्ट किंवा सुष्ट प्रवृत्ती आक्रमण करणार तरी कुठून? योगी अशा पूर्णत्वाला पोहोचल्यानंतरच त्याला परमशांती प्राप्त होत असते. ही गीता म्हणजे अंतःप्रवृत्तीच्या लढाईचं चित्रण आहे. तेव्हा या प्रवृत्ती, इंद्रियांच्या जाणीवा यांचा त्याग का करायचा? त्यानं काय लाभ होईल? याचं उत्तर श्रीकृष्णांनी पुढे दिलं आहे. यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. श्रीकृष्ण म्हणतात, हे पुरुष श्रेष्ठा, जो मनुष्य सुखदुःख समान समजतो आणि जो त्यांनी विचलित होत नाही, म्हणजे जो दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्षाला योग्य होतो. तो अमृतत्व प्राप्त करण्यास पात्र असतो. अर्जुनाला असं वाटत होतं की या युद्धाचा परिणाम म्हणजे जिंकलो तर पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल आणि मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होईल. श्रीकृष्ण म्हणतात, अरे तुला ना स्वर्ग मिळेल ना पृथ्वी. तुला इथं अमृतत्वाचा लाभ होईल. पण अमृत म्हणजे काय? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. अर्जुना, जी वस्तू असत असते तिला अस्तित्व नसतं. अरे, अभावाला अस्तित्व नसतं, कारण ती वस्तू अस्तित्वातच नसते.
जी वस्तू असतच नाही ती थांबवशील कशी? आणि जी वस्तू सत म्हणजे सत्य असते तिला अस्तित्व असतं आणि तिन्ही कालात ती नाहीशी होत नाही आणि तिला कोणी नष्टही करू शकत नाही. अर्जुन म्हणाला, भगवन, हे आपण सांगत आहात? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हो, मीच तुला सांगत आहे. आणि माझ्याबरोबर ज्यांनी या दोन्हींच्या स्वरूपाचा अभ्यास केला आहे त्यांनीही हाच निर्णय घेतला आहे. म्हणजे तत्वदर्शी पुरुषांनी जे तत्व सांगितलं होतं तेच श्रीकृष्णांनी इथं पुन्हा सांगितलं आहे. कारण श्रीकृष्णही एक तत्वज्ञानी महापुरुष होते. परमतत्व परमात्म्याचं ज्यांना दर्शन झालं आहे आणि ज्यांनी स्वतःला त्यामध्ये समर्पित करून जे अत्यंत स्थितप्रज्ञ अवस्थेत राहतात त्यांनाच तत्वज्ञानी म्हटलं जातं. या सत आणि असतचं अधिक स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. ज्यानं हे जग व्यापलं आहे आणि ज्याच्यापासून हे जग विस्तारलं आहे ते मूळ आत्मतत्व नाशरहित आहे, अविनाशी आहे असं समज. आणि जे अव्ययस्य म्हणजे अविनाशी आहे त्या अव्यय तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. परंतु या अविनाशी अमृताचं नाव काय आहे? ते आहे कोण? अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अविनाशी, अमर्याद आणि नित्य अशा जीवात्म्यांचं फक्त भौतिक शरीर नाशवंत असतं आणि म्हणून हे अर्जुना तू युद्ध कर. अरे, आत्मा हेच अमृतत्व आहे. आत्मा अविनाशी आहे आणि त्याचा तिन्ही काळात नाश होत नाही. आत्मा सत्य आहे. शरीर मात्र नाशवंत आहे, असत आहे आणि म्हणून हे शरीर तिन्ही काळात कधीच टिकून राहू शकत नाही. शरीर नाशवंत आहे म्हणून तू युद्ध कर असा श्रीकृष्णांनी आदेश दिलेला आहे. परंतु अर्जुनानं केवळ कौरवांनाच मारावं असं यातून स्पष्ट होत नाही. पांडवांच्या पक्षातही सर्व शरीरधारीच होते. मग पांडवांची शरीरं अविनाशी होती का? मग शरीर जर नश्वर आहे तर श्रीकृष्ण कोणाचं संरक्षण करणार होते? शरीरधारी अर्जुनाचं. जर शरीर नश्वर आहे, त्याला अस्तित्व नाही, त्याचं संरक्षण केलं जात नाही, तर मग अशा शरीराचं रक्षण करायला श्रीकृष्ण तिथे उभे होते. जर असं असेल तर श्रीकृष्णांना अविवेकी म्हटलं पाहिजे. कारण पुढं स्वतः श्रीकृष्णांनीच म्हटलं आहे की जो केवळ शरीरासाठी खातो किंवा शरीर सुखासाठी श्रम करतो तो अविवेकी आणि मूर्ख समजावा. अशा पापी पुरुषाचं जगणं व्यर्थ असतं. मग अर्जुन कोण होता? अर्जुन म्हणजे अनुराग, दयाशीलता. अशा दयाशील प्रेमळ भक्तासाठी परमेश्वर त्याचा सारथी बनून त्याच्या बरोबर राहतो. मित्राप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतो. म्हणजे इथं अर्जुन म्हणजे शरीर नव्हे. शरीर म्हणजे जीवात्म्याचं आवरण आहे, त्याच्या राहण्याचं घर आहे आणि त्यात राहणारा तो जीवात्मा तो दयाशील आहे. भौतिक युद्ध केल्यानं, मारल्यानं किंवा कापल्यानं शरीरांचा अंत होत नाही. हे शरीर संपलं किंवा एका शरीराचा त्याग केला तरी आत्म्याला दुसरं शरीर प्राप्त होत असतं. या संदर्भात श्रीकृष्णांनी म्हटलं आहे की ज्या प्रकारे शरीराला बाल्य, युवा किंवा जरावस्था प्राप्त होत असतील त्या प्रकारे मृत्यूनंतर आत्म्याला वेगवेगळं शरीर प्राप्त होत असतं. जर शरीर कापून टाकलं तर जीवात्मा शरीररूपी नववस्त्र बदलत असतो. हे शरीर संस्कारांचं आश्रित असतं आणि संस्कार मनावर अवलंबून असतात. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनाचं नियमन करणं, ते अचल किंवा स्थिर राहणं किंवा ते अंतिम संस्कारात विलीन होणं ही सर्व एकच क्रिया आहे. संस्कारांची मालिका तुटणं म्हणजेच शरीराचा अंत होणं होय. तिला तोडण्यासाठी आराधना करणं आवश्यक असतं.
तिलाच श्रीकृष्णांनी कर्म किंवा निष्काम कर्मयोग असं म्हटलं आहे. श्रीकृष्णानं प्रत्येक वेळी युद्धासाठी प्रेरित केलं आहे, पण भौतिक युद्ध किंवा हिंसा यांचं समर्थन करणारा एकही श्लोक नाही. कारण हे युद्ध आहे ते सजातीय आणि विजातीय अर्थात सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींचं, आणि ते अंतरंगात आहे. य एनं वेत्ति हन्तारम् यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. ज्यांना असं वाटतं की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा मारला जाणार आहे, त्या दोघांनाही काही समजत नाही. कारण हा आत्मा कोणाला मारितही नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधी जन्मतही नाही किंवा कधी मरतही नाही, कारण तो फक्त वस्त्र बदलत असतो. हा जन्मला आणि पुन्हा नाहीसा झाला असंही कधी होत नाही, कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. देहाचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. तेव्हा आत्मा सत्य आहे, आत्माच पुरातन आहे, आत्माच शाश्वत आणि सनातन आहे. मग आपण कोण? आपण सनातन धर्माचे अनुयायी आहोत. सनातन कोण आहे? तर आत्मा. तेव्हा आपण आत्म्याचे अनुयायी आहोत. आत्मा, परमात्मा आणि ब्रह्म हे एक दुसऱ्याचे पर्याय आहेत. मग आपण कोण? तर शाश्वत धर्माचे उपासक आहोत. शाश्वत कोण आहे? शाश्वत आत्मा आहे. तेव्हा आपण सर्वजण आत्म्याचे उपासक आहोत. जर आपण चैतन्यमय आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर आपल्याजवळ शाश्वत सनातन नावाची कोणती गोष्टच नाही. त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्ही आशावादी आहात, परंतु सनातन धर्मी म्हणता येणार नाही. सनातन धर्माच्या नावावर चुकीच्या रूढीचे तुम्ही शिकार आहात. जगातील सर्व मानव मात्रात आत्मा एकसारखाच असतो. तेव्हा जगात कुठेही कोणी आत्म्याचा मार्ग जाणत असेल आणि तो त्या मार्गावर प्रयत्नशील असेल तर ती व्यक्ती सनातन धर्मी आहे असं समजावं. मग ती व्यक्ती स्वतःला ख्रिश्चन समजो, मुसलमान समजो किंवा यहुदी समजो अथवा कोणीही समजो, ती सनातन धर्माचं पालन करणारी आहे. वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. पार्थिव शरीराला रथ बनवून ब्रह्मरूपी लक्ष्यावर अचूक नेम मारणाऱ्या पृथापुत्र अर्जुना, ज्याला आत्मा हा अविनाशी, नित्य, जन्मरहित आणि अक्षय आहे हे समजलं, तो पुरुष मृत्यूचं कारण कसा होईल किंवा स्वतः कोणाला कसा मारेल? अविनाशीचा नाश असंभव आहे. अजन्म जन्मतच नाही म्हणून शरीराचा शोक करू नये. याचं स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्र टाकून दुसरी नवी वस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नव भौतिक शरीर धारण करतो. जर जीवात्मा जीर्ण शरीराचा त्याग करत असतो
तर मग काही लहान मुलं का बरं मरतात? त्यांचं शरीररूपी वस्त्र तर नवं असतं, त्यामुळे त्यांचा उलट विकास व्हायला हवा. मग असं का घडतं? याचं कारण म्हणजे मनुष्याचं शरीर संस्कारांवर आधारित असतं. जेव्हा संस्कार जीर्ण होतात तेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो. जर संस्कार 2 दिवसांचा असेल तर ते शरीर दुसऱ्या दिवशी जीर्ण बनतं. त्यानंतर मनुष्य एक श्वासही अधिक घेऊ शकत नाही. तेव्हा संस्कार हेच शरीर आहे आणि या संस्कारानुसार आत्मा नवीन शरीर धारण करीत असतो. छांदोग्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे अथ खलु क्रतुमयः पुरुषः यथा इहैव तथैव प्रेत्य भवति कृतम लोकम पुरुषोभिजायते. अर्थात हा आत्मा निश्चय करणारा, संकल्प करणारा असतो. मृत्यूलोकात तो तसा संकल्पमयी असतो, तसाच शरीराचा त्याग केल्यावरही असतो. त्यामुळे त्यानं ठरवलेल्या, निश्चित केलेल्या शरीरात तो निर्माण होतो. संकल्प जीवित कार्य संपताच निघून जातो. या प्रकारे मृत्यू म्हणजे शरीराचं परिवर्तन आहे. आत्मा कधीही मरत नाही. आत्म्याच्या अमरतेवर भर देताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्जुना, या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, तसंच पाणी भिजवू शकत नाही, अगर वायू सुकवू शकत नाही. अच्छेद्यो यमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोऽयं सनातनः. अरे, हा आत्मा अच्छेद आहे. त्याला कधी छेदता येत नाही, तोडता येत नाही. तो अदाह्य आहे. त्याला कधी कोणी जाळू शकत नाही, कारण तो जाळला जाणार नाही. तो अक्लेद्य आहे. तो न भिजणार आहे. आकाश त्याला स्वतःमध्ये विलीन करू शकत नाही, एकरूप करू शकत नाही. हा आत्मा निस्संदेह, अशोष्य, सर्वव्यापक, अचल, स्थिर आणि सनातन आहे. अर्जुनानं म्हटलं होतं की कुलधर्म हाच सनातन धर्म आहे आणि असं युद्ध करण्यानं हा सनातन धर्म नष्ट होईल. परंतु श्रीकृष्णानं अर्जुनाचं हे मत अज्ञानयुक्त आहे असं सांगून आत्मा हाच सनातन आहे असं सांगितलं. आपण कोण आहोत? सनातन धर्माचे अनुयायी. सनातन कोण आहे? तर आत्मा. जर आपल्याला आत्म्यापर्यंतचं अंतर पार करण्याची विशिष्ट पद्धत अवगत नसेल तर आपण सनातन धर्मच जाणत नाही. याचा दुष्परिणाम भारताला भोगायला लागला आहे. मध्यकालीन भारतात बाहेरून आलेले मुसलमान फक्त 12,000 होते, पण आज त्यांची संख्या 28 करोड आहे. 12,000वरून वाढून लाख होतील, जास्तीत जास्त करोड होतील, आणखी किती वाढतील? पण आज 28 करोडपेक्षा देखील त्यांची संख्या जास्त वाढत आहे. हे कसे? ते सर्व आपले जातीबांधव आहेत. शिवाशिव आणि बाटण्यानं ते नष्ट झाले आहेत. अर्थात ते नष्ट झाले नाहीत, तर त्यांचा सनातन, अपरिवर्तनशील धर्म नष्ट झाला आहे. भौतिक क्षेत्रात निर्माण होणारी कोणतीही वस्तू या सनातनाला स्पर्श करू शकत नाही. मग शिवाशिव किंवा वाटण्यानं सनातन धर्म कसा नष्ट होईल? हा खरोखर धर्म नव्हे, ही एक वाईट निंद्य रूढी होती, परिस्थिती होती. त्यामुळे भारतात सांप्रदायिक वैमनस्य वाढलं, देशाचं विभाजन झालं आणि राष्ट्रीय एकता ही आज मोठी समस्या बनली आहे. या निंद्य रूढीच्या अनेक कथा इतिहासात विखुरलेल्या आहेत. अशीच एक गोष्ट हमीरपूर जिल्ह्यात घडली. हमीरपूर जिल्ह्यात 50-60 कुलीन क्षत्रिय कुटुंब राहत होती. आज ते सर्व मुसलमान आहेत. त्यांच्यावर ना तलवारी चालवल्या गेल्या, ना तोफा डागल्या गेल्या. मग काय घडलं? एक दिवस मध्यरात्री 1-2 मौलवी त्या गावातील एकमात्र असणाऱ्या विहिरीजवळ लपून बसले. पहाटे इथं कर्मकांडी ब्राह्मण स्नानाला येईल अशी त्यांची अटकळ होती, म्हणून ते तिथंच दबा धरून बसले. पहाटे त्यांच्या होर्याप्रमाणे ब्राह्मण तिथं आल्याबरोबर मौलवींनी पकडलं, त्याचं तोंड बंद केलं आणि मग त्याच्या देखत त्या मौलवींनी विहिरीतून पाणी काढलं, तोंड लावून पाणी प्यायले आणि तेच उष्ट पाणी परत विहिरीत फेकून दिलं.
भाकरीचा एक तुकडाही विहिरीत फेकला. विद्वान ब्राह्मण विवश होऊन नुसता बघत राहिला. नंतर ते मौलवी ब्राह्मणाला आपल्या बरोबर घेऊन गेले आणि आपल्या घरात त्याला डांबून ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्राह्मणाला भोजन करण्याची विनंती केली. त्याबरोबर ब्राह्मण खवळून म्हणाला, अरे तुम्ही यवन आहात, तुमचं भोजन मी एक कुलीन ब्राह्मण कसं घेणार? मौलवी म्हणाले, महाराज, आपल्यासारख्या विद्वान लोकांची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे, आम्हाला क्षमा करावी. नंतर त्यांनी ब्राह्मणाला सोडून दिलं. ब्राह्मण आपल्या गावी परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की सर्व लोक नेहमीप्रमाणे विहिरीचं पाणी वापरत आहेत. तेव्हा तो ब्राह्मण तिथंच उपोषणाला बसला. तेव्हा लोकांनी उपोषणाचं त्याला कारण विचारलं. त्यावर तो त्यांना म्हणाला, अरे काही यवन विहिरीच्या या कट्ट्यावर चढले होते. माझ्या देखत त्यांनी विहिरीचं पाणी काढलं, ते उष्ट केलं आणि परत ते विहिरीत टाकलं. त्यांनी विहिरीत भाकरीचा एक तुकडाही टाकला. हे ऐकून गावकरी स्तब्ध झाले. त्यांनी विचारलं, आता काय होईल? पंडितजी म्हणाले, आता काय, तुम्ही भ्रष्ट झालात, तुमचा धर्म नष्ट झाला. त्यावेळी लोक सुशिक्षित नव्हते. शूद्रांना आणि स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. हा त्यांचा अधिकार न जाणो केव्हापासून हिरावून घेतला गेला होता. वैश्य लोक धनोपार्जन हाच आपला धर्म आहे असं समजत होते. क्षत्रिय लोक स्तुतिपाठकांच्या स्तुतिगीतात रममाण झाले होते. अन्नदात्यानं तलवार परजली, बिजली त्याबरोबर तळपली, डगमगू लागलं दिल्लीचं तख्त, अशा प्रशस्ती गीतात क्षत्रियांचं भान हरपून गेलं होतं. आणि मानसन्मान आपोआप प्राप्त होतच होते. मग शिकण्याची काय आवश्यकता होती आणि धर्माशी त्यांचं काय देणं घेणं? धर्म फक्त ब्राह्मणांसाठी होता. तेच धर्मसूक्तांचे रचनाकार होते, तेच भाष्यकार होते आणि तेच धर्मातील खऱ्या खोट्या गोष्टींचे निर्णायक होते. वास्तविक प्राचीन काळी सर्वांना म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णातील लोकांना आणि स्त्रियांनाही वेदपाठाचा अधिकार होता. त्यामुळे प्रत्येक वर्णातील ऋषींनी वैदिक मंत्रांची रचना केलेली आहे. वादविवादात, शास्त्रार्थ निर्णयात भाग घेतला आहे. प्राचीन राजांनी देखील धर्माच्या नावावर अवडंबर माजवणाऱ्या व्यक्तींना सजा केलेली आहे, तर धर्मपरायण लोकांचा सन्मान केला आहे. परंतु मध्यकालीन भारतात सनातन धर्माचं यथार्थ ज्ञान नसल्यामुळं हमीरपूर गावचे रहिवासी एखाद्या मेंढ्याप्रमाणे, नेभळटाप्रमाणे एका कोपऱ्यात उभे राहिले. आपण धर्मभ्रष्ट झालो, आपला धर्म नष्ट झाला, अशीच त्यांची समजूत झाली. काही लोकांनी तर हे अप्रिय शब्द ऐकून आत्महत्या केली. परंतु किती जण प्राण देणार? धर्मावर अतूट श्रद्धा असली तरी त्यांना विवश होऊन अन्य मार्ग शोधावाच लागला. आजही ते लोक बांबू जमिनीत पुरून आणि मुसळ ठेवून हिंदूंच्या प्रमाणे विवाह करत असतात. नंतर मौलवी येऊन निका वाचून निघून जातो. ते सर्वजण शुद्ध हिंदू आहेत, पण ते सर्व लोक, सगळं गाव आज मुसलमान बनलं आहे. काय घडलं होतं हो? विहिरीचं पाणी यवनांनी प्यायलं होतं. नकळत मुसलमानांनी शिवलेलं खाल्लं गेलं होतं. तेवढ्या कारणासाठी धर्म नष्ट झाला, म्हणजे धर्म लाजाळू बनला. लाजाळू नावाचं एक झाड असतं. आपण त्या झाडाला स्पर्श केला की त्या झाडाची पानं संकुचित होतात आणि हात बाजूला करताच ती पानं पुन्हा पूर्ववत विकसित बनतात. परंतु इथं धर्म जर असा संकुचित झाला की पुन्हा तो कधीच विकसित होऊ शकणार नाही. जिवंतपणीच ते लोक मरून गेले, त्यांचा धर्म मरून गेला, त्यांचे रामकृष्ण आणि परमात्मा मरून गेले. जे शाश्वत समजले जाते तेच नष्ट झाले. वास्तविक लोक ज्याला धर्म समजत होते ती शाश्वत धर्माच्या नावावर रूढ असणारी कुरीती होती, दुष्ट रूढी होती. आम्ही धर्माच्या आश्रयाला का जातो? आम्ही धर्माला शरण का जातो? कारण आम्ही मर्त्य आहोत, मरणशील आहोत. आणि धर्म ही अशी एक भरीव ठोस गोष्ट आहे की तिला शरण जाऊन आम्ही अमर बनू शकतो. धर्म केवळ स्पर्शानं किंवा बाटण्यानं नष्ट झाला तर तो आमचं रक्षण काय करणार? आम्हाला कुणी मारलं तर आम्ही मरतो आणि इथं हा धर्म फक्त शिवाशिवीनं आणि उष्टखाण्यानं नष्ट होईल. आम्ही तलवारीनं कापले गेलो तर मरणार आणि धर्म फक्त स्पर्शानं नष्ट होईल. कसला हा आमचा धर्म? वाईट रूढी, खराब चाली पद्धती नष्ट होत असतात, सनातन नष्ट होत नसतं. सनातन तर अशी ठोस भरीव वस्तू आहे की जिला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी जिला भिजवू शकत नाही आणि खाणं पिणं तर दूर, पण या पृथ्वीवर निर्माण झालेली कोणतीही वस्तू तिला स्पर्शही करू शकत नाही.
असं सनातन कसं नष्ट होईल? अशाच काही वाईट रूढी अर्जुनाच्या काळात रूढ होत्या आणि अर्जुन त्यांच्या आहारी गेला होता आणि म्हणून त्यानं विलाप करीत, शोक करीत नम्रपणे सांगितलं की कुलधर्म हाच सनातन धर्म आहे आणि या युद्धामुळं हा सनातन धर्म नष्ट होईल. कुलधर्म नष्ट झाल्यानं आम्हाला अनंत कालपर्यंत नरकवास भोगावा लागेल. यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, तुझ्यामध्ये हे अज्ञान कुठून उत्पन्न झालं? इथं ती कुरूढी आहे म्हणून श्रीकृष्णांनी त्याचं निराकरण केलं, खंडन केलं आणि सांगितलं की आत्मा हाच सनातन आहे. जर तुम्ही आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर सनातन धर्मामध्ये तुमचा अद्याप प्रवेश झाला नाही असं समजावं. जर हा सनातन शाश्वत आत्मा सर्वांच्या शरीराला व्यापून आहे तर मग कोणाचा शोध घ्यायचा? यावर श्रीकृष्ण म्हणतात, अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त आहे, तो इंद्रियांना अगोचर आहे. इंद्रियांच्या द्वारे आत्म्याचं स्वरूप समजू शकत नाही किंवा जीवात्म्याचं अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. अर्थात इंद्रिय आणि विषय यांचा संयोग जोपर्यंत असतो तोपर्यंत आत्म्याचं अस्तित्व असतं, परंतु त्याचा स्पष्ट बोध होत नाही. तो अचिंत्य आहे, अकल्पनीय आहे. जोपर्यंत मन आणि मनातील विचार तसंच भावनांचे तरंग आहेत तोपर्यंत तो शाश्वत आहे. परंतु आम्ही त्याला पाहू शकत नाही, त्याचा उपभोग घेऊ शकत नाही किंवा त्यात डोकावू शकत नाही, कारण तो मनालाही अगोचर आहे आणि म्हणून मनाचं नियमन करणं, मनाचा निरोध करणं आवश्यक आहे. श्रीकृष्णांनी यापूर्वी सांगितलं आहे की असत वस्तूला अस्तित्व नसतं, ती शाश्वत नसते, ती क्षणभंगूर असते आणि जे सत म्हणजे सत्य आहे ते तिन्ही काळात शाश्वत असतं, तिन्ही काळात त्याचा अभाव नसतो. ते सत म्हणजे आत्मा आहे. हा आत्माच अपरिवर्तनशील, शाश्वत, सनातन आणि अव्यक्त आहे, अगोचर आहे. या गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या आत्म्याला फक्त तत्वदर्शी लोक पाहू शकले, परंतु विद्वान पंडित किंवा वैभव संपन्न असणारा मनुष्य त्याचं स्वरूप पाहू शकला नाही. परंतु तत्वदर्शी लोक मात्र त्याला पाहू शकले आहेत. श्रीकृष्णांनी पुढे सांगितलं आहे की तत्व म्हणजेच परमात्मा होय. मनाच्या निरोध कालात साधक या परमात्म्याचं दर्शन घेऊ शकतो, त्याच्यात प्रवेशही करू शकतो. जेव्हा साधकाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा स्वतःचा आत्माही ईश्वरीय गुणांनी युक्त असल्याचं त्याला दिसतं. हा आत्मा सत्य, सनातन आणि परिपूर्ण असल्याचं त्याला समजतं. तो अचिंत्य, अकल्पनीय आहे हे तो जाणतो. आत्मा हा असा अचिंत्य, अगोचर आणि अविकार्य आहे. तो न बदलणारा आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आत्म्याचं हे स्वरूप जाणून नश्वर शरीराबद्दल शोक करण्याचं सोडून दे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या विचारात असणारा विरोधाभास दाखवून अर्जुनानं शोक करणं कसं अयोग्य आहे ते पुढे सांगत आहेत. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. हे अर्जुना, तथापि हा आत्मा नेहमी जन्म घेतो आणि नित्य मरतो असं जरी तुला वाटत असलं तरी देखील हे महाबाहो तुला शोक करण्याचं कारण नाही. कारण जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावला आहे
त्याला जन्म निश्चित आहे. जन्म मृत्यूचं हे चक्र असंच फिरत राहणार आहे. तेव्हा ज्यावर काही उपाय नाही, जी गोष्ट अटळ आहे, त्याचा शोक करणं अयोग्य आहे. असा शोक करणं म्हणजे दुसऱ्या दुःखाला आमंत्रित करण्यासारखं आहे. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. अरे अर्जुना, ही सर्व भूते, हे सर्व प्राणीमात्र जन्माच्या म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात, अशरीरी असतात आणि मृत्यूनंतरही ते अव्यक्तच असतात, अशरीरीच असतात. म्हणजे जन्माच्या पूर्वी आणि मृत्यूनंतर या प्राणीमात्रांचं स्वरूप अव्यक्तच असतं. फक्त जन्म मृत्यूच्या मधल्या काळात हे प्राणीमात्र शरीर धारण करीत असतात. म्हणजे त्यांची ही मधली स्थिती फक्त दृश्य असते, व्यक्त असते. तेव्हा या परिवर्तनाबद्दल तू व्यर्थ चिंता किंवा शोक करू नयेस. यापुढं या अव्यक्त आत्म्याला कोण कशा प्रकारे पाहतो ते सांगितलं आहे. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. यापूर्वी श्रीकृष्णांनी म्हटलं होतं की तत्वदर्शी लोक या आत्म्याला पाहू शकतात, परंतु आता ते म्हणतात तत्वदर्शन करणारे लोक हे महापुरुष असतात आणि ते फार विरळ असतात. आणि असे काही महापुरुष या आत्म्याकडे आश्चर्य म्हणून, अद्भुत वस्तू म्हणून पाहतात. केवळ ऐकत नाहीत तर त्याला प्रत्यक्ष पाहतात. तर दुसरे काही महापुरुष आश्चर्यकारक म्हणून त्याचं वर्णन करतात. अर्थात जे पाहू शकतात तेच त्याचं यथार्थ वर्णन करू शकतात. दुसरे काही साधक याला आश्चर्यकारक म्हणून त्याच्याविषयी ऐकतात. सर्वांनाच असं ऐकता येत नाही, कारण ही गोष्ट फक्त अधिकारी साधकांनाच साधते, इतरांना नाही. अरे अर्जुना, कुणी तर ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणू शकत नाहीत, कारण त्यांची तेवढी कठोर साधना नसते. आणि कठोर साधना नसेल तर मनाचा निरोध कुठून होणार? मग तुम्ही लक्षावधी ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या, समजून घेतल्या. अगदी केसाची शेंडी उपटून तुम्ही एखादी गोष्ट समजून घेतलीत किंवा समजून घेण्याची दुर्दम्य इच्छा ठेवलीत तरी मोह मोठा प्रबळ असतो. त्यामुळे सर्व ऐकून समजून घेऊनही थोड्या वेळानं तुम्ही तुमच्या सांसारिक उद्योगात मग्न होत असता. शेवटी श्रीकृष्ण निर्णय देतात, देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अरे अर्जुना, सर्वांच्या शरीरात राहणारा आत्मा हा अवध्य असतो. त्याला कधीही मारता येत नाही. तो अभंग असल्यानं त्याला तोडता किंवा कापता येत नाही. तेव्हा कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करू नकोस. आत्माच सनातन आहे. या तथ्याचं, सत्याचं प्रतिपादन करून, त्याच्या महानतेचं वर्णन करून हा प्रश्न आता इथे संपत आहे. आता प्रश्न असा आहे की या सनातन सत्याची प्राप्ती कशी होईल? संपूर्ण गीतेत याच्या प्राप्तीचे दोनच मार्ग सांगितले आहेत. एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा ज्ञानयोग. दोन्ही मार्गात केलं जाणारं कर्म एकच आहे. त्या कर्माच्या अनिवार्यतेवर भर देत योगेश्वर श्रीकृष्ण पुढे ज्ञानयोगाबद्दल सांगत आहेत. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्यत्
क्षत्रियस्य न विद्यते। अर्जुना, तुझ्या स्वधर्माचा विचार केलास तरी तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण तुझा क्षात्र धर्म आहे आणि क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर परमकल्याणकारी असा दुसरा कोणताही मार्ग नाही. आत्तापर्यंत आत्मा शाश्वत आहे, आत्मा सनातन आहे, तोच एकमात्र धर्म आहे असं सांगितलं गेलं आहे. आता प्रश्न असा की तो स्वधर्म कसा? एकमात्र आत्मा म्हणजे धर्म आहे आणि तो तर अचल आहे, स्थिर आहे. मग धर्माचरण म्हणजे काय? आत्म्याकडे जाण्याचा जो मार्ग त्याला आत्मपथ असं म्हटलं जातं आणि या मार्गाकडे जाण्याची, प्रवृत्त होण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते. मनुष्य स्वभावातून उत्पन्न होणाऱ्या या क्षमतेला स्वधर्म असं म्हटलं गेलं आहे. आत्मपथावर चालणाऱ्या साधकांना त्यांच्या स्वभावाच्या क्षमतेप्रमाणे महापुरुषानं 4 श्रेणीत विभागलं आहे. शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण या त्या 4 श्रेणी. साधनेच्या प्राथमिक अवस्थेत प्रत्येक साधक शूद्र असतो, म्हणजेच तो अल्पज्ञ असतो. तासनतास भजनाला बसून तो एक 10 मिनिटही स्वतःसाठी प्राप्त करू शकत नाही. तो प्रकृतीचं मायाजाळही भेदू शकत नाही. या अवस्थेमध्ये महापुरुषांची सेवा केल्यास त्याच्या स्वभावात सद्गुणांचा प्रादुर्भाव होतो आणि मग तो वैश्य श्रेणीचा साधक बनतो. आत्मिक संपत्ती हीच स्थिर संपत्ती आहे आणि या अवस्थेत साधक या संपत्तीचा हळूहळू संग्रह करण्यास आणि गोपालन म्हणजे इंद्रियांचं रक्षण करण्यास तो सक्षम बनतो. कामक्रोध इत्यादी विकारांनी इंद्रियांची हिंसा होत असते, तर विवेक वैराग्यानं त्यांचं संरक्षण होत असतं. परंतु प्रकृतीला निर्बीज करण्याची क्षमता त्याच्यात असत नाही. क्रमशः उन्नती करता करता साधकामध्ये 3 गुणांशी प्रतिकार करण्याची क्षमता म्हणजेच क्षत्रियत्व त्याच्यामध्ये निर्माण होतं. या अवस्थेत प्रकृती आणि तिच्या विकारांना नष्ट करण्याची क्षमता साधकामध्ये निर्माण होते आणि म्हणून युद्धाला इथूनच आरंभ होतो. क्रमशः साधना करीत करीत साधक शेवटी ब्राह्मणत्वाची श्रेणी प्राप्त करतो. या अवस्थेत मनोनिग्रह, इंद्रिय दमन, धारावाही चिंतन, सरलता, अनुभव आणि ज्ञानप्राप्ती ही लक्षणं साधकामध्ये प्रकट झालेली दिसून येतात. या प्रकारे साधना करीत करीत साधक शेवटी ब्रह्ममय होऊन जातो की जिथं त्याचं ब्राह्मणत्वही उरत नाही. विदेह नगरीचा राजा जनक याच्या दरबारात महर्षी याज्ञवल्क यांनी चाक्रायण, उबस्ती, कहोल, आरुणी, उद्दालक आणि गार्गी यांच्या प्रश्नांचं समाधान करताना सांगितलं की ज्याला आत्मसाक्षात्कार होतो तोच ब्राह्मण असतो. लोक, परलोक आणि समस्त प्राण्यांच्या अंतरंगात आत्म्याचाच अधिकार चालत असतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, तारांगण, अंतरिक्ष, आकाश एवढंच नव्हे तर प्रत्येक क्षण आत्म्याच्या अधिपत्याखाली आहे. हा तुमचा आत्मा अंतर्यामी, अमृतमय आहे, अमर आहे. तो अक्षर आहे आणि त्याच्याहून भिन्न असणारं सर्व नाशवंत आहे. या मृत्यूलोकात राहणाऱ्या कोणत्याही साधकानं या अक्षर आत्म्याला न जाणता हवन केलं, तप केलं, हजारो वर्षे यज्ञकर्म केलं तरी ते सर्व कर्म व्यर्थ आहे. या अक्षर तत्वाला न जाणता जो कोणी मरतो तो दयनीय आहे, कृपण आहे आणि जो या अक्षराचं ज्ञान प्राप्त करून घेऊन मग मरतो तो ब्राह्मण आहे असं बृहदारण्यकोपनिषदात म्हटलंय. इथं अर्जुन हा क्षत्रिय श्रेणीचा साधक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो क्षत्रिय आहे त्याला युद्धाच्या व्यतिरिक्त दुसरा श्रेयस्कर कल्याणकारी मार्गच नाही. पण क्षत्रिय म्हणजे काय? प्रायः जन्मानं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं समजलं जातं. म्हणजे जातीनुसार हे वर्ग पाडले गेले आहेत. यालाच 4 वर्ण असं म्हणतात. परंतु हे बरोबर नव्हे. शास्त्रकारांनी स्वतः क्षत्रिय म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय हे सांगितलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी फक्त क्षत्रियाचं नाव घेतलं आहे आणि मग 18व्या अध्यायापर्यंत वर्ण म्हणजे नेमकं काय याचं समाधानकारक उत्तर दिलं आहे. या वर्णामध्ये कसं परिवर्तन झालं आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. श्रीकृष्णांनी सांगितलं, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, 4 वर्णांची सृष्टी मी निर्माण केली आहे. म्हणजे सर्व लोकांना या 4 वर्णात विभागलं असं समजायचं का? श्रीकृष्ण म्हणतात, नाही.
गुणकर्म विभागशः गुणांच्या माध्यमातून कर्माची 4 भागात विभागणी केली. आता ज्या कर्माची विभागणी केली ते कर्म म्हणजे काय ते पाहणं आवश्यक आहे. गुण परिवर्तनशील आहेत आणि उचित साधनेद्वारे तामस गुणातून राजस गुणात आणि राजसमधून सात्विक गुणात प्रवेश मिळत जातो. तर शेवटी साधक स्वभावानं गुणानं ब्राह्मण बनतो. त्यावेळी ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवून देणारी सर्व योग्यता त्या साधकामध्ये उपलब्ध असते. वर्णसंबंधी प्रश्नाला इथं आरंभ होतो आणि 18व्या अध्यायात तो पूर्ण होतो. श्रीकृष्णाचं म्हणणं किंवा मत असं आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात. स्वभावतः उत्पन्न झालेल्या या धर्म प्रवृत्तीची क्षमता ज्या स्तरावरील असेल ती भले गुणरहित शूद्र श्रेणीची असली तरी ती परम कल्याणकारी असेल. कारण आपण क्रमशः तिथूनच आपल्या उत्थानाची सुरुवात करीत असतो. आपल्यापेक्षा वरच्या लोकांची नक्कल केल्यानं साधक नष्ट होऊन जातो. इथं अर्जुन क्षत्रिय वर्गातील साधक आहे म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, अरे तुझा स्वभाव धर्म आणि स्वभावानुरूप तुझी योग्यता आणि युद्धामध्ये प्रवृत्त होण्याची तुझी क्षमता पाहून असं वाटतं की तू वृथा भय बाळगू नयेस. क्षत्रियाला याच्या इतका दुसरा कल्याणकारी मार्ग, श्रेयस्कर कर्म दुसरं कोणतंही नाही. याच विषयावर प्रकाश टाकीत योगेश्वर कृष्ण पुढे म्हणतात, यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. पार्थिव शरीराला रथ बनवून अचूक लक्ष्य वेध करणाऱ्या अर्जुना, दैवयोगे आपोआप उघडलं गेलेलं स्वर्गाचं द्वाररूपी हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभत असतं. क्षत्रिय श्रेणीतील साधकांमध्ये तिन्ही गुणांवर विजय मिळवण्याची क्षमता असते. त्यांच्यामध्ये दैवी संपदा सामावलेली असल्यानं त्यांच्यासाठी स्वर्गाचं द्वार नेहमी उघडलेलं असतं. स्वर्गलोकात भ्रमण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. क्षेत्रज्ञाचं हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होत असतं, कारण त्यांच्यातच संघर्ष करण्याची शक्ती असते. जगात अनेक लढाया होत असतात. ते सर्व संकुचित होऊन अविवेकानं लढत राहतात. अनेक जाती लढतात, परंतु या सर्व युद्धात जिंकणाऱ्यालाही शाश्वत विजय मिळत नाही. हे कसलं लढणं? हा तर सूड आहे. जो ज्याला जितका दाबण्याचा चिरडण्याचा प्रयत्न करतो, कालांतरानं तो तितकाच दबला जातो. ही कसली लढाई आणि हा कसला विजय? इथं स्वर्गप्राप्तीऐवजी इंद्रियांना पीडा देणारा शोक, दुःख निर्माण होत असतं. शेवटी शरीरही नष्ट होतं. वास्तविक संघर्ष तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये असतो. आणि एकदा विजय मिळवल्यावर प्रकृतीचं कायमचं नियमन होतं. म्हणजे उत्पत्तीच्या कारणाचा निरोध होतो आणि परमपुरुष परमेश्वराची प्राप्ती होते. हा असा विजय आहे की त्यानंतर पराभव नसतो. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. तेव्हा असं हे धर्मयुद्ध की ज्यामुळे परमधर्म परमात्म्याची प्राप्ती होते, असा हा धर्मयुक्त संग्राम तू केला नाहीस तर स्वधर्म म्हणजे स्वभावजात संघर्षाची असणारी क्षमता तू गमावून बसशील आणि पापाचा धनी होऊन तुझी अपकीर्ती होईल. अपकीर्ती कशी होईल हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्ति मरणादतिरिच्यते. सर्व लोक सतत तुझी अपकीर्ती गात राहतील. आजही पदच्युत झालेल्या महात्म्यांमध्ये विश्वामित्र, पाराशर, निमी, शृंगी यांची गणना होते.
अनेक साधक साधना करीत असताना आपल्या धर्माच्या बाबत विचार करीत असतात. तेव्हा लोक आपल्याबद्दल काय म्हणतील याबाबतही ते विचार करतात. कारण लोकांचं म्हणणंही साधनेला प्रेरणारूप ठरत असतं आणि साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत साधकांना लोकांचं मत प्रेरणारूप बनत असतं. त्याला ते सहाय्यभूत ठरत असतं. अरे, जे पुरुष सन्माननीय आहेत, प्रतिष्ठित आहेत, त्यांना अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक दुःखदायक, क्लेशदायक वाटते. भयाद्रणादुपरतम् मौस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. जे महारथी आजपर्यंत तुझ्या यशाची, पराक्रमाची वाखाणणी करीत होते, ज्यांच्या दृष्टीनं तू महापराक्रमी होतास, ते सर्वजण तुझ्या